श्री स्वामी समर्थ. उद्या संकष्टी चतुर्थी. संध्याकाळी कापुरासोबत जाळा या 3 वस्तू. पतीची मुलांची जोरदार प्रगती. शत्रू लोटांगण घालेल. नमस्कार माझ्या सर्व लाडक्या सख्यांनो आणि माझ्या आदरणीय दादा व बहिणींनो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक काळी रात्र संपवून सुखाचा सूर्योदय करणारा ठरणार आहे. आपण सर्वजण संकष्टी चतुर्थी करतो, बाप्पाची सेवा करतो, पण उद्या येणारी ही चैत्र संकष्टी चतुर्थी काही साधीसुधी तिथी नाही. उद्या ब्रह्मांडातील अशा काही शक्ती जागृत होणार आहे ज्या तुमच्या नशिबाची गंजलेली कुलूप एका झटक्यात उघडू शकते. सगळ्यांना अनेकदा आपण म्हणतो की ताई आम्ही खूप कष्ट करतो, खूप पूजापाठ करतो, पण घरात पैसा टिकत नाही, पतीच्या कामात सारखे अडथळे येतात, मुलांचं अभ्यासात लक्ष नसतं आणि शत्रू तर टपूनच बसलेले असतात. जर तुमच्या आयुष्यातील असंच काही घडत असेल तर समजा तुमच्या घराला कुणाची तरी भयानक नजर लागली आहे किंवा पितृदोषाची इडापिडा मागे लागलेली आहे. आज मी तुम्हाला असा एक गुप्त तोडगा सांगणार आहे जो तुम्ही यापूर्वी कधीच ऐकला नसेल. उद्या संध्याकाळी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर कापुरासोबत केवळ 3 विशिष्ट वस्तू जाळा आणि मग चमत्कार पहा. तुमचा कट्टर शत्रू जो तुम्हाला उद्ध्वस्त करायला निघालेला होता तो स्वतः तुमच्या दारात येऊन लोटांगण घालेल आणि माफी मागेल. तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीचे मार्ग असे काही मोकळे होतील की 7 पिढ्यांचे दारिद्र्य मुळापासून नष्ट होईल. पण लक्षात ठेवा, हा विधी करण्याचा एक विशिष्ट वेळ आणि त्या 3 वस्तू नेमक्या कोणत्या आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यातला 3रा पदार्थ हा इतका शक्तिशाली आहे की तो 24 तासात तुमच्या घरातील गरिबी बाहेर काढेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आणि हो, आपल्या हक्काच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सगळ्यांनो, कधी विचार केला आहे का की आपल्या पूर्वजांनी घराच्या उंबरठ्याला इतकं महत्त्व का दिलं आहे? का पूर्वीच्या काळी उंबरठ्याला रोज हळद कुंकू लावून पूजलं जायचं? कारण उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसतो, तो तुमच्या घराचं संरक्षण कवच असतं. तो साक्षात महालक्ष्मीचा प्रवेशद्वार असतो. जसा एखादा रक्षक आपल्या सीमेवर उभा राहून शत्रूला अडवतो, तसाच हा उंबरठा बाहेरची नकारात्मकता आत येण्यापासून रोखत असतो. पण सगळ्यांनो, आजकाल आपण उंबरठ्याकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा घराबाहेर लोक किंवा तुमचे गुप्त शत्रू तुमच्या सुखी संसाराकडे, तुमच्या मुलांच्या प्रगतीकडे वाकड्या नजरेने पाहतात, तेव्हा त्यांची ती काळी नजर सर्वात आधी घेऊन या उंबरठ्यावर आदळते. जर तुमचा उंबरठा आध्यात्मिकदृष्ट्या कमकुवत असेल तर ती इडापिडा, ती नजरबाधा आणि ती गरिबी सरळ घरात शिरते. मग विनाकारण घरामध्ये कटकटी सुरू होतात, कोणाचं कोणाशी पटत नाही, मुलं सारखी आजारी पडतात आणि आलेला पैसा पाण्यासारखा वाहून जातो. हे सगळं लक्षण आहे की तुमच्या घराचा उंबरठा अशुद्ध झालेला आहे. पण येणारी ही चैत्र संकष्टी चतुर्थी तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. उद्या असा एक दुर्मिळ योग जुळून येत आहे जो वर्षानुवर्षाची इडापिडा नष्ट करण्याची ताकद ठेवतो. शास्त्रात असं म्हटलं गेलं आहे की चैत्र संकष्टीला जर आपण उंबरठ्याची विशेष शुद्धी केली तर जगातील कोणतीही शत्रू, मग तो कितीही शक्तिशाली असो, त्याची ताकद तुमच्या घराच्या उंबरठ्या बाहेर संपून जाईल. त्याची वाकडी नजर तुमच्या उंबरठ्याला ओलांडू शकणार नाही. आता मी तुम्हाला त्या 3 अत्यंत गुप्त गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला उद्या संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या आहेत. हे 3 पदार्थ जेव्हा कापुराच्या दिव्य अग्नीमध्ये जळतात तेव्हा त्यातून निघणारा धूर तुमच्या घराभोवती एक तसं अदृश्य कवच तयार करतो की शत्रू तुमच्या दारात येऊन लोटांगण घालेल. त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव होईल आणि तो तुमची माफी मागेल. पण सगळ्यांनो, हे नीट समजून घ्या,
हा उपाय करताना तुम्हाला मौन पाळायचं आहे. म्हणजेच हा विधी करत असताना तुम्हाला कुणाशीही बोलायचं नाही, अगदी घरातल्या माणसांशीही नाही. जर तुम्ही बोललात तर या उपायाची शक्ती विखरली जाईल ते आणि त्याच्या पूर्ण प्रभाव पडत नाही. हा उपाय गुपचूप करणे तेच सर्वात मोठं यश आहे. चला तर मग सज्ज व्हा या 3 वस्तू जाणून घेण्यासाठी. तुमच्या नशीब बदलणाऱ्या आहेत. सख्यांनो, आता आपण वळूया आपल्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रभावशाली तोडक्याकडे. हा तोडगा म्हणजे तुमच्या आयुष्यातील त्या अदृश्य शत्रूंचा आणि तुमच्या प्रगतीला लागलेल्या काळ्या नजरेचा कायमचा निकाल लावणार आहे. एक अस्त्र आहे. लक्ष देऊन ऐका, कारण हा उपाय करताना वेळेचं आणि श्रद्धेचं भान राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेकदा काय होतं, आपल्यालाच ओळखीच्या लोकांमध्ये, नातेवाईकांमध्ये किंवा शेजाऱ्यांमध्ये काही असे लोक असतात जे समोरून तर गोड बोलतात, पण त्यांच्या मनात तुमच्या सुखाबद्दल प्रचंड मत्सर असतो. त्यांची ती विषारी नजर तुमच्या घराच्या उंबरठ्यावरून आत शिरते आणि मग मुलांचं वारंवार आजारी पडणं, पतीच्या नोकरीत अचानक येणारे अडथळे किंवा व्यवसायात होणारे नुकसान सुरू होतं. शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल असं मी जेव्हा म्हणते तेव्हा याचा अर्थ असा की त्याची तुमच्या विरुद्धची सर्व शक्ती, त्याचे सर्व डावपेच या उपायाने पूर्णपणे निकामी होतील. विधीची नेमकी पद्धत आणि वेळ सांगते, ऐका. उद्या चैत्र संकष्टीच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो, म्हणजेच त्या संधी प्रकाशामध्ये जेव्हा तुम्हाला हा विधी करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला लागेल एक छोटी काळी बाहुली, जी सहज उपलब्ध होते. जर ती नसली तर एका काळ्या सुती कापडाचा छोटा तुकडा. या कापडात तुम्हाला अशा काही वस्तू टाकायच्या आहे ज्या ब्रह्मांडातील नकारात्मकता स्वतःमध्ये खेचून घेतात. यात टाका 1 मूठभर काळे तीळ. काळे तीळ हे संकटांना खेचून घेणारे मानले जातात. त्यानंतर यात ठेवा 7 अखंड लवंगा. लक्षात ठेवा, लवंगा फूल असताना असायला हवं, त्या कुठेही तुटलेल्या नसाव्यात. आता या कापडाची एक घट्ट गाठ मारा. ही झाली तुमच्या घराची नजरबाधा निवारण पोटली. आता ही पोटली उजव्या हातात धरून तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर उभे राहा. घराच्या आतून बाहेरच्या दिशेला ही पोटली 7 वेळा ओवाळा, अँटी क्लॉकवाईज. हे ओवाळताना मनातल्या मनात एकच तीव्र आणि स्पष्ट विचार करा, माझ्या घराला, माझ्या पतीला, माझ्या लेकरांना लागलेली प्रत्येक वाईट नजर, प्रत्येक शत्रूचा जळफळाट या पोटलीत कायमचा बंद होऊ दे. तुमची इच्छाशक्ती जेवढी प्रबळ असेल तेवढा हा उपाय लवकर लागू होईल. ओवाळून झाल्यावर ही पोटली घराच्या बाहेर घेऊन जा. घरापासून थोडं लांब एखाद्या मोकळ्या जागी किंवा कचऱ्याच्या ठिकाणी नेऊन ती पूर्णपणे जाळून टाका. ती जळताना त्यातून निघणारा धूर तुमच्या घरातील सर्व इडापिडा घेऊन लांब जाईल. पोटली पूर्ण जळेपर्यंत तिथेच थांबा आणि मग मागे वळून न पाहता सरळ घरी या. घरी आल्यावर सर्वात आधी हात पाय स्वच्छ धुवा आणि मगच घरातील इतर कामांना हात लावा. सख्यांनो, हा उपाय केल्यावर अवघ्या काही तासात तुम्हाला तुमच्या घरात वातावरण हलकं आणि प्रसन्न वाटू लागेल. जे शत्रू विरुद्ध कट रचत होते त्यांचं मन आपोआप पलटेल आणि ते तुमच्याशी नम्रपणे वागू लागेल. हा उपाय वर्षानुवर्षे नजरबाधा एका झटक्यात नष्ट करतो. पण लक्षात ठेवा, हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका आणि कोणालाही सांगू नका, कारण हे गुप्त राहणं फार गरजेचं आहे. सख्यांनो, आता मी तुम्हाला त्या ब्रह्मास्त्र बद्दल सांगणार आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. हा तो विधी आहे जो तुमच्या घराच्या नशिबाचं कुलूप उघडणार आहे. उद्या संकष्टीच्या दिवशी जेव्हा दिवस आणि रात्र एकत्र येतात, म्हणजे जो संधी प्रकाश, ज्याला आपण प्रदोष काळ म्हणतो,
सूर्यास्तानंतरचे साधारण 45 मिनिटे हीच ती वेळ आहे जेव्हा दैवी शक्ती सर्वात जास्त सक्रिय असतात. एका पितळी किंवा मातीच्या स्वच्छ भांडी घ्या. त्यात 2 भीमसेनी कापूर ठेवा. लक्षात ठेवा, साधा कापूर वापरण्यापेक्षा भीमसेनी कापूर वापरावा, कारण त्यात सुगंध आणि ऊर्जा नकारात्मकता खेचून घेण्यास जास्त प्रभावी असते. आता या कापुराच्या वड्यांवर तुम्हाला अशा 3 वस्तू अर्पण करायच्या आहे ज्या तुमच्या आयुष्यातील काळोख दूर करतील. पहिली वस्तू 2 अखंड लवंगा, फूल असलेल्या. पहिली वस्तू आहे 2 अखंड लवंगा. सख्यांनो, नीट तपासून घ्या. लवंगावरच वरचं फूल असायला हवं. लवंग हे ऊर्जेचं असं केंद्र आहे जे घरातील विखुरलेली नकारात्मकता स्वतःमध्ये ओढून घेतं. तुम्ही ही लवंग कापुरासोबत जाळता तेव्हा त्यातून निघणारा अदृश्य धूर तुमच्या शत्रूची, तुमच्याबद्दलची वाईट बुद्धी भ्रष्ट करतो. जो शत्रू तुमच्या नासाचा टपलेला होता तो या धुराच्या प्रभावाने तुमच्यासमोर नतमस्तक होईल आणि त्याला स्वतःच्या चुकीची टोचणी लागेल. दुसरी वस्तू पिवळी मोहरी. दुसरी वस्तू आहे चिमूटभर पिवळी मोहरी. शास्त्रात पिवळ्या मोहरीला बगलामुखी देवाचा प्रसाद मानला जातो. ही मोहरी म्हणजे शत्रूंच्या तोंडाला टाळा लावणारी आहे. तुमच्या घराभोवती सुरक्षा भिंत उभी करणारी शक्ती आहे. जर तुमच्या घरावर कोणी करणी बाधा किंवा नजर बाधा केली असेल तर ती या मोहरीच्या अग्नीमुळे एका क्षणात जळून भस्म होईल. ही मोहरी उंबरठ्यावर जाळणं म्हणजे साक्षात विजयाची नंदी आहे. तिसरी वस्तू आता येते. ती तिसरी वस्तू सर्वात रहस्यमय. 7 दाणे काळी मिरी. सख्यांनो, काळी मिरी ही ग्रहांची पिडेला शांत करणारी मानली जाते. अनेकदा आपण पतीच्या नोकरीत किंवा मुलांच्या करिअरमध्ये काही अदृश्य अडथळे असतात जे आपल्याला दिसत नाही पण प्रगती रोखतात. ही काळी मिरी जेव्हा त्या कापुराच्या ज्वालांमध्ये तडतडते तेव्हा समजा की तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीतील ते सर्व अडथळे जळून खाक झालेले आहेत. हा मार्ग आता त्यांच्यासाठी मोकळा झालेला आहे. आता ही पणती तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्याच्या बरोबर मध्यभागी ठेवा. ती पेटवताना तुमची नजर त्या ज्योतीकडे असावी आणि मनात सर्व विश्वासाने हा संकल्प करा. हे विघ्नहर्ता बाप्पा, या अग्नीसोबत माझ्या घरातील सर्व इडापिडा, गरिबी, आजारपण आणि शत्रूंची जळफळाट कायमचा नष्ट होऊ दे. माझ्या घरात सुख समृद्धीचा प्रकाश येऊ दे. पणती शांत होईपर्यंत तिथेच उभे राहा. या विधीनंतर अवघ्या 24 तासात तुम्हाला तुमच्या घरातलं वातावरण बदललेलं जाणवेल. घरातील चिडचिड थांबेल, पतीच्या कामात सकारात्मकता येईल आणि मुलांना अभ्यासात रस वाटू लागेल. हा असा अनुभव आहे जो तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहाल. पण पुन्हा एकदा सांगते, हा विधी करताना कोणाशीही बोलू नका. मनातील श्रद्धा ढळू देऊ नका. हा चमत्कार उद्या तुमच्या दारात घडणार आहे. सख्यांनो, उंबरठ्याचा तो मुख्य उपाय तर तुम्हाला करायचा आहे, पण त्यासोबत मी तुम्हाला आणखीन काही विशिष्ट गोष्टी सांगणार आहे. हे छोटे छोटे पण अत्यंत प्रभावशाली तोडगे तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीला जणू विमान बसवल्यासारखा वेग देतील. प्रगती फक्त व्हायला नको तर ती वेगाने व्हायला हवी, बरोबर ना? पतीच्या प्रगतीसाठी आपल्या घराचा कणा म्हणजे आपले पती. जर त्यांच्या नोकरीत किंवा व्यवसायात अडथळे येत असतील तर उद्या संकष्टीला बाप्पाला 21 दुर्वांची जोडी अर्पण करा. पण थांबा, त्यातलं मुख्य रहस्य म्हणजे त्या दुर्वांवर तुम्हाला चिमूटभर लाल गुलाल शिंपडायचा आहे. गुलाल हा मांगल्याचा आणि विजयाचा प्रतीक आहे. जेव्हा तुम्ही हे बाप्पाला अर्पण करता तेव्हा तुमच्या पतीच्या मार्गातील सर्व काटे दूर होऊन त्यांना कामाच्या ठिकाणी सन्मान आणि यश मिळतं. हा उपाय करून पहा. त्यांना कामात जो कॉन्फिडन्स मिळेल तो पाहून तुम्ही थक्क व्हाल. मुलांच्या यशासाठी आता आपल्या काळजाचा तुकडा म्हणजे आपली मुलं.
जर मुलं अभ्यासात मागे असतील किंवा त्यांचं चित्त एका जागी ठरत नसेल तर उद्या त्यांच्या हातून एका गाईला गुळाचा खडा खायला द्या. शास्त्र सांगते की गाईच्या शरीरात 33 कोटी देव असतात. जेव्हा मूल आपल्या हाताने तो गुळ गाईला देतो तेव्हा त्याचा राहू आणि बुध ग्रह शांत होतात, त्याची एकाग्रता वाढते आणि बुद्धी तल्लख होते. परीक्षेत यश मिळण्यासाठी हा रामबाण तोडगा आहे. 7 पिढ्यांचे दारिद्र्य निर्मूलनासाठी सख्यांनो आता येतोय तो लक्ष्मी खेचून आणणारा उपाय. उद्या रात्री झोपण्यापूर्वी घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक अखंड हळदीचा खडा ठेवा. हळद ही साक्षात विष्णूची आणि गणपती बाप्पाची प्रिय वस्तू आहे. रात्रभर तो खडा तिथेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी तो खडा उचलून एका पिवळ्या कपड्यात बांधा आणि तुमच्या तिजोरीत किंवा तिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. हा छोटासा हळदीचा खडा तुमच्या घराकडे धन खेचून आणेल. 7 पिढ्यांची गरिबी मुळापासून उपटून टाकेल. माझ्या लाडक्या सख्यांनो आणि माझ्या सर्व दादा बहिणींनो, हे जे उपाय मी तुम्हाला आज सांगितले आहे ते दिसायला साधे वाटतील, पण त्याची ताकद अफाट आहे. मी स्वतः हे अनुभवले आहे. माझ्या आयुष्यात आलेले बदल मी पाहिले आहे. म्हणूनच माझं हे कुटुंब असलेल्या तुम्हाला मी हे सर्व विश्वासाने सांगते. लक्षात ठेवा, बाप्पा कधीच कुणाला रिकाम्या हाती पाठवत नाही. गरज असते ती फक्त एका खऱ्या हाकेची आणि निस्सीम श्रद्धेची. उद्याची चैत्र संकष्टी तुमच्या आयुष्यात आनंदाची उधळण घेऊन येवो. तुमच्या घराची सर्व इडापिडा नष्ट हो आणि हीच मी त्या विघ्नहर्त्याच्या चरणी कळकळीची प्रार्थना करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आत्ताच याला लाईक करा. तुमची एक लाईक मला पुढच्या व्हिडिओ बनवण्यासाठी प्रचंड ऊर्जा देते. आणि हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. तुमच्या किमान 5 जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा शेअर करा. कारण दुसऱ्याचं भलं चिंतलं की आपलं भलं आपोआप होतं. हा निसर्गाचा नियम आहे. कुणा एका भगिनीच्या घरातील दुःख या उपायाने दूर झालं तर त्याचं पुण्य तुम्हालाही मिळेल. आणि हो, आपली ही भक्तीची शृंखला अशी चालू ठेवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची उपस्थिती श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून नक्की नोंदवा. तुमची प्रत्येक कमेंट बाप्पाच्या चरणी लागलेली एक हजेरी आहे. असेच प्रभावी सत्य आणि तुमच्या आयुष्यात बदल घडवणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील ती घंटी नक्की दाबा. चला तर मग सज्ज व्हा उद्याच्या चमत्कारासाठी. भेटूया पुढच्या एका नवीन आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाप्पाच्या चरणी लीन रहा, सकारात्मक रहा आणि आनंदी रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.